या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। गुरुजींच्या ताब्यात देऊन जाणार आहे तुम्हाला। काय रे वासू, निरोप दिलायस ना त्यांना? हो चंपाबाई, येतच असतील ते। मोगराताईच्या पोटी सुभाषरावांचं बाळ, हा मुद्दा करून आपण सुभाषरावांनी मोगराताईला नांदवावं असा हट्ट धरावा। काय चूक आहे त्याच्यात? चंपाबाईने दिलेले दागिने विकण्या इतपत मजल गेली तुझी, आणि तरीही तिने गप्पच बसावं असं म्हणणं आहे का तुझं? अरे वा, आता तूही तिच्याच बाजूने बोलायला लागलास। छानच आहे। उद्या माझं देवाशी लग्न लागेल तेव्हा नाचत नाचत अक्षता टाकशील ना माझ्या डोक्यावर? झाला की नाही तुझा? लय भूक लागली असा माका, काहीतरी चुरचुरीत खायसारा वाटत। भजी टाकतस काय चार? काय हो? अगो काय, नेहमी आपली कसली ना कसली तरी काळजी, नाही तर कसला ना कसला तरी दडपण। दळला माझ्या जीवात करमणूक तरी कधी असा की नाही काय माहिती। काप लवकर, कांदे काप। भजी करायला माझी हरकत नाही, पण कांदा चिरायला घेतल्यावर डोळ्यातून पाणी तर म्हणून आरडाओरडा करू नका। बाहेर ओट्यावर जाऊन बसा। झाला जरा काही सुका निवांत बसलोय तर काय तुका बघेन असा झाला। अरे गुरुजी, तुम्ही? हो, तसंच महत्वाचं काम आहे म्हणून आलोय। अरे बाबा, घाबरू नको रे मागा। आजकाल धक्के सहन होत नाही माका हे असले। पण धक्काच द्यायला आलोय मी। म्हणजे काय रे बाबा, भलता सलता काहीतरी करू नका, हात जोडतय। अरे ती चंपाबाई तुमची जबाबदारी माझ्या शिरावर टाकून गेली असा। ती येईपर्यंत उभी राहा, मग करा काय करूच असं का। पण माका कशा तडकवू नका, आधीच सांगून ठेवतोय। पण गुरुजी, तुमच्याशिवाय कोणीच वाली नाही आमचा। अरे म्हणजे काय बेत का असं तुमचं? अरे त्या दागिन्यांचा प्रकरण थैल्या थे मिटला म्हणून बरा, आता अगदी उगी राहा, सांगून ठेवतोय। कसं शांत राहणार आहे गुरुजी? बकुळीच्या जीवाची तडफड दिसत नाही का कुणालाच? गुरुजी, तिला नाही लग्न करायचंय देवाशी। काय? भाविणीने देवाशी लग्न करायचं नाही हा नियम कुणी केला? देवानीच। असं विचारलं होतं ना आम्ही तुम्हाला? देवाला कौल लावूया असंही म्हणालो होतो, पण तुम्ही तेव्हा म्हणालात की असा कौल नाही लावता येणार। आता माझोच गळू धरतस? अरे जिला, मी लहान माणूस असे रे, धू म्हटला की धुतय। इतका विचारांच्या मुळात जाऊन विचार करू गेलंय ना, तर त्या विचाराच्या डोंगराखाली चिरळान जाईन मी। पण आम्हाला तर या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच लागतील गुरुजी। जीवावरच बेतलंय आमच्या। माझ्याकडे असे आशेन बघू नको, जीव गलबलता माझो। माझ्याकडे नाही असत तुझ्या प्रश्नांची उत्तर, तेव्हा शपथ सांगते। मग मी काय करायचं गुरुजी? देवाच्या वेदीवर बळी जायचं? मला जीवानीशी कापणार तुम्ही,
आणि दिलीप खोत माझा घास करणार का म्हणून? आणि मी स्वतःची सुटकाही नाही करून घ्यायची. अगो कशी करतोस तू स्वतःची सुटका? ज्याच्या जीवावर तुका आशा दिसली होती त्या ऋषिकांताने शालिनीशी साखरपुडो केले. गुरुजी, स्वतःची सुटका माणसानं दुसऱ्याच्या जीवावर नाही, स्वतःच्या जीवावरच करावी. आणि आम्ही तेच करणार आहोत आता. वासू, होय बकुळा, हा निर्णय मी घेतलाय. गुरुजी म्हणतायत तसंच मीही लहान माणूस आहे, खूपच लहान. तरीही मी निर्णय घेतलाय. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी बकुळेचा बळी नाही जाऊ देणार. वासू, वासू, अरे हो गुरुजी, तिला मी इथून दूर घेऊन जाणार आहे. काय? होय गुरुजी, दागिने विकून जेव्हा बकुळा इथून जात होती तेव्हा प्रथम मलाही तिचा खूप राग आला होता की मी जर बकुळेसोबत गेलो तर बकुळ सुरक्षित राहील. आम्ही कुठेही जाऊ, मोलमजुरी करून पोट भरू, पैसे साठवू. मग मी एखादा चांगला मुलगा बघून बकुळेचं लग्न लावून देईन त्याच्याशी. वासू, 4-8 आणे करत मीही थोडे पैसे साठवलेत. तेवढी पुंजी पुरेल आम्हाला. इथून आम्ही चालत जाऊ, पुढे पालशेतमधनं एसटी पकडून ती नेईल तिथे जाऊ. पण इथून जाऊ, बकुळेचा बळी घेणाऱ्या पाषाण हृदय माणसांपासून दूर जाऊ. गुरुजी, चंपाबाई आमची जबाबदारी तुमच्यावर टाकून गेलीये. तुम्हाला सांगितल्याशिवाय कसं जायचं म्हणून आलो. वासू, अरे अहो, जाऊ दे त्यांना. अगो काय बोलतेस काय तू? हो, आजपर्यंत आपण त्या श्रीपाद भटाच्या, तातीच्या आणि त्या दिलप्याच्या दबावाखाली खूप खोटी नाटी कामं केली. आता हे पुण्याचं तरी काम करूया, म्हणजे आपली पाप पुसून जातील. अगो पण चंपाबाई, श्रीपाद भट, गावकरी काय करणार आहे ते? बकुळेचा बळी जाण्यापेक्षा आपल्या पाठीवर 4 फटके पडलेले बरे. कुसुम, वासू, जा तुम्ही इथून चंपाबाई येण्याच्या आत. आणि हे घे, मी साठवले काही पैसे, ते घे. नाही, नको. बकुळा, तू माझ्या मुलीसारखी आहेस का? आईचं सुख तरी मला मिळू दे. जा, या पिंजऱ्यातून उडून जा, उडून जा या पिंजऱ्यातून. येऊ का तातू? कुसुम, ये ना ग. पण ताती देवळात गेलीये. नाही, मी मोगराताईंची औषधं द्यायला आले. कुसुम, हं? काही विचारू का ग तुला? हो, विचारा ना. तू गैरसमज नाही ना करून घेणार? नाही. म्हणजे विचारायचं असं होतं तुला कुसुम की मोगराबद्दल गावात काय चर्चा सुरू आहे. गोष्ट अशी आहे कुसुम की तोंडावर कुणीही काहीही बोलणार नाही, पण पाठीमागे चर्चा सुरू आहे याची कल्पना आहे मला. आणि माझ्या समोर किंवा ताती समोर कोणीच बोलायचं धाडस करणार नाही. पण आमची मोगरा कच्चा लिंबू आहे ग. तिची चेष्टा करायला, खोडी काढायला, तिला टोमणे मारायला लोक कमी करणार नाही.
आणि त्याचा तिला त्रास होईल ग, त्याची काळजी वाटते. आणि तिला पण घरात डांबून ठेवू नाही शकत. वादळ आहे ते, ती गावात जाणार आणि मग म्हणजे मला काय म्हणायचंय ते कळतंय ना तुला कुसुम? हो तातू, कळतंय. आणि तुम्हाला जी काळजी लागून राहिली ना ती अगदी बरोबर आहे. मोगराताईंच्या या अवस्थेवर हसणारी माणसं आहेत या गावात. शिवाय शिवाय काय? नाही, काही नाही. कुसुम, कुसुम सांग मला, मोकळेपणाने सांग, घाबरू नकोस. मोगऱ्याबद्दल लोक काय बोलतात तेच जाणून घ्यायचंय मला. कितीही वेडवाकडं बोलून देत, काय बोलतात सांग मला. तातू, लोक म्हणतात मोगराताई आणि केशव राजरोसपणे. काय राजरोसपणे? बोल, स्पष्ट बोल. ते कितीही वेडवाकडं असलं तरी जसंच्या तसं सांग. म्हणतात की राजरोसपणे मोगरा आणि केशव नवरा बायको सारखे जोडीनं गावात हिंडतात. मग कसे नांदवतील सुभाषराव त्यांना? सुभाषरावांचं बरोबरच आहे. तातू, पचवतोय, पचवतोय. कुठे कुठे आणि काय काय चूक झाली माझीच, चा हिशोब म्हणतोय. तू मोगराला औषधे दे तिची. अडक्याचं आमिष दाखवून मोगराला मीच सुभाषरावांच्या गळ्यात बांधली. हे सत्य आहे. तातीच्या भरीला पडून किंवा भविष्याच्या काळजीने काही का असेल चूक माझीच झाली. आता त्याच परिभाषण कसं करू मी? परिमार्जन कसं करू? बकुळे, निघायचं? हो. वासू, आपण जे करतोय ते बरोबर आहे ना? बकुळे, आता शंका काय येते तुझ्या मनात? आपण जर आता नाही निघालो ना तर पुन्हा कधीच नाही निघू शकणार.
पण पाऊल जड झालंय रे वासू. अरे आपलं घर आहे, आपण आपलं घर सोडून चाललोय वासू. आणि आणि आईला आणि चंपा मावशीला सुद्धा. आता आपल्या समोर काट्याने भरलेली वाट असली ना, तरी तरी आतापर्यंत फुलासारखं जपलंय रे त्यांनी आपल्याला. आई स्वतः एका मंद जळणाऱ्या आगीत जन्मभर जळत राहिली, पण माझ्यापर्यंत नाही पोचल्या रे त्याच्या झळा आणि धग. माझ्या भोवती कायम तिने मऊ मायेची शांत सावलीच लपेटली होती. तिच्या परीने शेवटपर्यंत धडपडली ती. पण आता का उगाळतेस हे सगळं बकुळा? त्याचा उपयोग नाहीये. इथून निघून जाण्याची ही शेवटची संधी आहे, आणि आपण जर आता इथून नाही गेलो ना तर सगळं संपणार आहे. मन घट्ट कर आणि विसरून जा की या घरात आपण बागडणारी लहान मुलं आहोत. आता इतकंच लक्षात ठेव की देवाशी तुझा लग्न लागण्याचा मुहूर्त निघालाय. दिलीप खोत तुझ्या त्या लग्नाची वाट बघतोय, आणि ऋषिकांचा साखरपुडा झालाय. या सगळ्यांपासून तुला दूर जायचंय. हा विचार मनात आणलास तर पाऊल अडखळणार नाही तुझं. आणि तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या सोबत. चल. बकुळा, ऋषी, का आलायस तू इथे? कोणत्या नात्याने आलायस? माझी बकुळा असं म्हणायचंस ना मला? आता काय म्हणणार आहेस? कोण आहे मी तुझी? या गावासाठी आणि जगासाठी माझी जी ओळख आहे तीच ओळख मनात ठेवून आलायस ना? कुठे आलायस ठाऊक आहे ना तुला? विठा भाविणीचं घर आहे हे. माझं काहीच नाही ऐकून घेता तू एकटीच बोलत राहणार आहेस का? काय ऐकायचंय तुझं? तुझ्या आयुष्यातील आनंदाची बातमी सांगायला आलायस का आम्हाला? पण ती बातमी तर आम्हाला आधीच कळली आणि आम्हाला खूप आनंद झाला. अरे पण ऋषी, तुझ्या साखरपुड्याची बातमी तर आम्हाला कळली. मग आता काय? लग्नाची बातमी द्यायला आलायस का? पण ती बातमी देखील आम्हाला कळलीच असती, कारण तुझ्या बायकोच्या गळ्यात घालायला मंगळसूत्र बांधायचं काम आमच्याचकडे आलं असतं ना. मानच आहे तो आमचा, भाविणींचा. अखंड सौभाग्यवती असतात ना भाविणी. किती सुंदर. बास बास बकुळा, खूप बोललीस. बास बास बकुळा, खूप बोललीस. तुझ्या परिस्थितीने तुला बोलायला लागलं, हो ना? तसंच माझ्या परिस्थितीने मला वागायला लावलंय. का आणि कसं हे समजण्याचा वेळ नाहीये माझ्याकडे, कारण तुझ्यावर जितकी बंधन आहेत तितकीच बंधनं माझ्यावर सुद्धा आहेत. तू आणि मी मिळून या परिस्थितीतून मार्ग काढायचा. तू आणि मी मिळून वागवायची ती परिस्थिती. हो, वाकवणार आहे मी ती.
फक्त बकुळा माझी साथ सोडू नकोस, माझ्यावरचा विश्वास ठळू देऊ नकोस आणि आपल्याला एकमेकांची पटलेली ओळख विसरू नकोस. बकुळा, माझं लग्न फक्त आणि फक्त तुझ्याशी होणार आहे, हे कोरून ठेव मनावर. भिवू नकोस माझ्या जीव, भिवू नकोस माझ्या जीव. बकुळा, वासू, हे हे स्वप्न होतं की सत्य? की सत्य आहे, पण उद्या अखेर स्वप्नच ठरेल असं सत्य. वासू, आपली पावलं उंबरठ्यावर आहेत. मग ते पाऊल उचलून आपण बाहेर टाकायचं की पुन्हा एकदा मागे यायचं? तू म्हणाला होतास की सुटकेची ही शेवटची संधी आहे. आता पण नाही निघालो तर संपलंच सगळं. काय करायचं रे वासू? स्वातंत्र्याच्या आशेने आपण ज्या जगात पाऊल टाकणार आहोत ना, ते जग अनोळखी आपल्यासाठी. जे जग ओळखीच आहे त्या जगात आपल्या पायात बेड्या पडणार आहेत. पण स्वातंत्र्याच्या आशेने आपण जे कवटाळणार आहोत ना, तो निर्णय आपला स्वतःचा असणार आहे. आणि उंबरठा न ओलांडण्याचा निर्णय मात्र ऋषिकांतवर अवलंबून असणार आहे.